सुट्ट्यांमधले गेल्या काही महिन्यातले माझे व्लॉग्स काही मी टाकले नाही, तर 5-6 दिवसांचे एकत्र असे करून मी काही व्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करणार. हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही चाललोय ठाण्याला. तर छोट्या आत्याकडे आली, मोठ्या आत्या सौदी करून. तर आम्ही चाललोय ठाण्याला, कारण की अटल भेटायला आत्या आली आहे. तर त्रिशा पण आहे ना, तर आम्ही चाललोय ठाण्याला पण आत्याकडे. बाय. तर आता चिन्मय दादा पण असणार, भारती दीदी पण असणार आहे, मैतू दीदी असेल आणि त्रिशा असणार आहे. हा, आणि मैतू दीदी नसणार आहे बाबू. ही लग्नाला जाणार आहे बाहेर. त्यांच्याकडे लग्न आहे ना, त्यांच्या रिलेटिव्ह कडे. दीदी तिकडे. भारवी दीदी भेटेल ना, मैतू दीदी भेटते ना आपल्याला. भारवी दीदी नाही भेटत, भारवी दीदी सौदीला असते. मग तिच्याशी गप्पा करा आज. मग पुन्हा काही दिवसात मैतू दीदी भेटते. त्रिशा नाही, त्रिशा असणार आहे. लहान मुलांना लग्नाला नाही. गरमी असते, जास्त गर्दी असते. त्रिशा असेल घरातच, ती भेटेल तुम्हाला खेळायला. तर आता भेटूयात आपण पुढे आत्याच्या घरी. तर आमच्या मोठ्या ताई आता सौदीला राहतात गेले 1 वर्षापासून. तर आता त्या इंडियामध्ये आलेल्या आहेत. तर त्यांना भेटायला आम्ही ठाण्याला चाललेलो आहे. ठाण्याला छोट्या ताई राहतात आमच्या. तर जाताना आम्ही सोबत इथे मटण बनवून घेतलेलं आहे, आपल्या घरातली काहीतरी भेट म्हणून एक. तसं त्यांनीही तिकडे जेवण बनवलेलंच आहे आमच्यासाठी. आम्ही दुपारी तिथे जेवायला असणार आहोत. आमच्या ताईंचा आवाज थोडासा तुम्हाला बसलेला वाटेल, तर 2 महिने झाले तो तसाच आवाज बसलेला आहे. तर आता त्यांना इंडियामध्ये आपला फरक पडतोय का बघूयात. त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग बघावा लागेल. सौदीला त्यांनी ट्रीटमेंट घेतली, पण तिथे काही त्यांना फरक पडला नाही. गेले 2 महिने त्यांचा आवाज तसाच आहे. तर ठाण्याला ट्रीटमेंट घेत आहेत. मग त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी त्या आमच्याकडे राहायला येणार आहेत. तर ठाण्याला जायचं असलं की ट्रॅफिक सगळी स्ट्रगल करावी लागते, आणि वेळेच्या नंतर आपण बऱ्याचदा पोहोचतो. वेळेत कधी आपण पोहोचलो जात नाही. आत्याला भेटायची इतकी उत्सुकता होती, कारण की आत्या येताना काही ना काही गिफ्ट्स आणणार. मग ते गिफ्ट्स बघण्यात जास्त एक्साइटमेंट, की आता काय आणलं असेल. जवळ आलंय तर आम्ही तयारी केलेली आहे. आम्ही व्हाईट ड्रेस घातलाय. आम्ही खूप गाडीत मस्ती करतो, त्याच्यामुळे मम्मी आम्हाला आधीच रेडी करून ठेवत नाही. बरोबर ना? म्हणजे तुम्ही मस्ती करता हे कबूल आहे? हा बोलले ना. बघू तुमची शेंडी. आम्ही रोज केस धुना कळ्या आल्यात केसांना. बघा, माझ्या इथे असे छोटे छोटे फ्लावर्स आले. ताईंकडे आम्ही आता पोहोचलोय, पण छोट्या ताई या गेल्यात लग्नाला, आणि याच त्या मोठ्या ताई या सौदीला राहतात, त्याच आता तिथे आहेत. आणि ही त्यांची मुलगी भारवी दीदी, आणि जो दादा आहे तो त्यांचा चिन्मय दादा. आणि या ताईंचाच आवाज बसलेला आहे पूर्ण. ही छोट्या ताईंची, जी तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलेली आहे, आपल्याकडे आली होती राहायला तेव्हा. त्या लग्नाला गेल्यात आणि तिला घरी ठेवली आहे, कारण की लग्नात गरमी असते खूपच. आणि हेच ते गिफ्ट्स ज्याची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो. तर दोघींना ते स्टॅनलीज अँड बॅग आणलेल्या आहेत ताईंनी. काही चॉकलेट्स वगैरे पण दिलेले आहेत, आणि यांच्यासाठी वॉच आणलेलं आहे. खूप छान वॉच आहे. आणि हे माझ्यासाठी आणलेलं आहे चॉपर आहे. तर तुम्हाला मोमोज, पावभाजी वगैरे काय बनवायचं असेल तर एकदम लहान साईजने तुम्ही चॉप करू शकता याच्याने. आणि हा चार्जिंगवर आहे, चार्ज करावा लागतो. हॅलो हॅलो, माझं नाव भारवी. माझं नाव ग्रीवा. माझं नाव त्रिशा. माझ्याकडे चांगले शॉर्ट्स. मी माझ्या डान्स टीचरशी शॉर्ट्स केले.
चालेल मग बनवू आपण. तुझ्या मागे हे 2. रात्री मटण होता आता हे मटण आता ताईंचा आवाज ऐकत होते. रिसिव्ह होतं तुला नाही तू नको हे करू ती माहिती तुझी बोलूच नको तू. मी बोलली मम्माला. काय? मम्माने नाही आणलं. मला जायचं होतं. नेली. तिला नेली नाही लागणारला परत या. ओके आता तुम्ही या. नंतर भेटूया 2 दिवसाच्या नंतर. ताईंचे ती बॅग अँड स्टँडली आणि यांना दोघींना मी चेंजिंगला ड्रेस आणलेला तो एकदम परफेक्ट मॅच झाले होते. गुलाबी पर्या दोन्ही खुश होते आता. तर थोडासा तुम्ही ताईंचा आवाज ऐकला असेल कसा बसल्यासारखा वाटतो. असा मोठा आवाज येतच नाही. खूप असा प्रयत्न केल्यावर कुठेतरी त्यांचा छोटासा आवाज निघतोय. तर त्यांना 2 ऑप्शन दिले, एकतर थेरपी किंवा ऑपरेशन. पण आता बघूयात ताईंचा आवाज कसा रिटर्न येतोय. ते ऑपरेशन करावं लागतंय की नाही लागतं ते बघा तुम्ही पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आवाज परत येतोय की नाही येतोय ते समजेलच तुम्हाला. खूप सारे ट्रॅफिक लागते म्हणून आम्ही इथून समृद्धीने इथून शॉर्टकट निघालोय. प्रवास चांगला होतो. आल्या लगेच काय काय दिलंय ते खाऊ मध्ये बघायला. हे बघा गोल्डन मेल्टेड. हा बघा हे स्क्वेअर शेप वाले. हे वाले बघा मेल्टेड. आणि हा पण आहे. तर हे असं सेपरेट करून मेल्ट झालेत ना सगळे. फ्रीजला ठेव नंतर खाऊन. सोन्याची याला बकलावा म्हणतात आणि त्यांच्याकडची ही स्पेशालिटी आहे स्वीट्समधली बकलावा. चांगला लागतो टेस्टला. ह्या दोघींना गोड जास्त आवडत नाही, म्हणजे चॉकलेट्स वगैरे आवडतात पण असलं मिठाई वगैरे नाही आवडत. जे आत्याने आणलेली स्वीट्स आहे. मम्मा ही बघ काची प्लेट आहे. काचेची नाही ती प्लास्टिक ट्रान्सपरंट प्लेट आहे. अरे तुला लागेल तेवढं घे ना. सगळी प्लेट का ओपन केली. कशी मिठाई काय बकलावा अरे टेस्टी आहे. खाऊन तर बघ. बकलावा ग्रीशाने तर खायच्या आधी ती प्लेटेच निघत पण नसतं. त्यांच्याकडची फेमस आहे ती. थांब थांब ग्रीशू. हँडवॉश केला दोघींनी. अरे छान आहे. दर एक घास खाऊन बघ. ग्रीशूला आवडेल. ग्रीशू खा बघ. पिस्ता आहे मधला बाबू बघू आणि असे वया टाईप आहे. जरा पहिले मी टेस्ट करते बघू. ग्रीशाकडे खरंच मस्त पिवा. पद्धती काम खरं मम्मी. तर सगळं किती मिनिटं? एक टाइम एक पण नाही होत. 0 स्कोर. स्वतःच घे बाजून एक पण डोळे बंद. हिच्याकडे लक्ष बघा. उलट बघण्यात असेल. तरी चिटिंग केली तरी 2 गेलेच. म्हणून घाई नसते करायची जास्त. ती हळू घेते. ते क्लिअर कर. ए ही चिटिंग करते आधी घेते. मला ना येस.